आधुनिक भारताचा इतिहास महत्त्वपूर्ण प्रश्न आणि उत्तरे. भारतात येणारे पहिले युरोपीय कोण होते? भारतात येणारे पहिले युरोपीय पोर्तुगीज हे होते. वास्को द गामा भारतात कधी आला? वास्को द गामा भारतात 1498 साली आला. प्लासीची लढाई कधी झाली? प्लासीची लढाई 1757 साली झाली. प्लासीच्या लढाईत कोणाचा पराभव झाला? प्लासीच्या लढाईत सिराज उद दौलाचा पराभव झाला. बक्सारची लढाई कधी झाली? बक्सारची लढाई 1764 साली झाली. बंगालमध्ये दुहेरी राजव्यवस्था कोणी सुरू केली? बंगालमध्ये दुहेरी राजव्यवस्था रॉबर्ट क्लाईव्हने सुरू केली. ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनीची स्थापना कधी झाली? ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनीची स्थापना 1600 साली झाली. तैनाती फौज पद्धत कोणी सुरू केली? तैनाती फौज पद्धत लॉर्ड वेलेस्ली यांनी सुरू केली. फोडा आणि राज्य करा हे धोरण कोणाचे होते? फोडा आणि राज्य करा हे धोरण ब्रिटिश सरकारचे होते. सतीबंदीचा कायदा कोणी केला? सतीबंदीचा कायदा लॉर्ड विल्यम बेंटिंक यांनी केला. सतीबंदी कायदा कोणत्या वर्षी झाला? सतीबंदी कायदा 1829 साली झाला. विधवा पुनर्विवाह कायदा कोणी संमत केला? विधवा पुनर्विवाह कायदा लॉर्ड डलहौसी यांनी संमत केला. पहिली रेल्वे भारतात कधी धावली? पहिली रेल्वे भारतात 1853 साली धावली. पहिली रेल्वे कोणत्या मार्गावर धावली? पहिली रेल्वे मुंबई ते ठाणे दरम्यान धावली. व्यपगत सिद्धांत डॉक्ट्रिन ऑफ लॅप्स कोणी मांडला? व्यपगत सिद्धांत म्हणजेच डॉक्ट्रिन ऑफ लॅप्स लॉर्ड डलहौसी यांनी मांडला. 1857च्या उठावाचा तत्कालीन कारण काय होते? 1857च्या उठावाचे तत्कालीन कारण काडतुसाचा वापर हे होते. 1857च्या उठावाची सुरुवात कोठून झाली? 1857च्या उठावाची सुरुवात मेरठ येथून झाली. 1857च्या उठावाचे पहिले हुतात्मा कोण? 1857च्या उठावाचे पहिले हुतात्मा मंगल पांडे होय. झाशीची राणी लक्ष्मीबाई यांचा मृत्यू कोठे झाला? झाशीची राणी लक्ष्मीबाई यांचा मृत्यू ग्वाल्हेर येथे झाला. 1857च्या उठावानंतर भारताचे शासन कोणाच्या हातात गेले? 1857च्या उठावानंतर भारताचे शासन ब्रिटिश क्राउन इंग्लंडच्या राणीच्या हातात गेले. ब्राह्मो समाजाची स्थापना कोणी केली? ब्राह्मो समाजाची स्थापना राजा राम मोहन राय यांनी केली. आर्य समाजाची स्थापना कोणी केली? आर्य समाजाची स्थापना स्वामी दयानंद सरस्वती यांनी केली. वेदाकडे परत चला ही घोषणा कोणी दिली? वेदाकडे परत चला ही घोषणा स्वामी दयानंद सरस्वती यांनी दिली. सत्यशोधक समाजाची स्थापना कोणी केली? सत्यशोधक समाजाची स्थापना महात्मा ज्योतिराव फुले यांनी केली. गुलामगिरी हे पुस्तक कोणी लिहिले? गुलामगिरी हे पुस्तक महात्मा ज्योतिराव फुले यांनी लिहिले. रामकृष्ण मिशनची स्थापना कोणी केली? रामकृष्ण मिशनची स्थापना स्वामी विवेकानंद यांनी केली. प्रार्थना समाजाची स्थापना कोठे झाली? प्रार्थना समाजाची स्थापना मुंबई येथे झाली. थिओसॉफिकल सोसायटीचे मुख्यालय कोठे होते? थिओसॉफिकल सोसायटीचे मुख्यालय अड्यार मद्रास येथे होते. अलीगढ चळवळीचे प्रणेते कोण होते? अलीगढ चळवळीचे प्रणेते सर सय्यद अहमद खान हे होते. आत्मीय सभेची स्थापना कोणी केली? आत्मीय सभेची स्थापना राजाराम मोहन रॉय यांनी केली. भारतीय राष्ट्रीय काँग्रेसची स्थापना कधी झाली? भारतीय राष्ट्रीय काँग्रेसची स्थापना 1885 साली झाली. काँग्रेसचे पहिले अध्यक्ष कोण होते? काँग्रेसचे पहिले अध्यक्ष व्यामेशचंद्र बॅनर्जी हे होते. काँग्रेसचे पहिले अधिवेशन कोठे झाले? काँग्रेसचे पहिले अधिवेशन मुंबई येथे झाले. स्वराज्य हा माझा जन्मसिद्ध हक्क आहे असे कोणी म्हटले? स्वराज्य हा माझा जन्मसिद्ध हक्क आहे असे लोकमान्य टिळक म्हटले. बंगालची फाळणी कोणी केली? बंगालची फाळणी लॉर्ड कर्झन यांनी केली. बंगालची फाळणी कधी झाली? बंगालची फाळणी 1905 साली झाली. मुस्लिम लीगची स्थापना कधी झाली? मुस्लिम लीगची स्थापना 1906 साली झाली. सुरत काँग्रेस फूट कधी पडली? सुरतमध्ये काँग्रेसची फूट 1907 मध्ये पडली.
केसरी आणि मराठा ही वृत्तपत्रे कोणी सुरू केली? केसरी आणि मराठा ही वृत्तपत्रे लोकमान्य टिळक यांनी सुरू केली. होम रूल चळवळ कोणी सुरू केली? होम रूल चळवळ लोकमान्य टिळक आणि ॲनी बेझंट यांनी सुरू केली. जालियनवाला बाग हत्याकांड कधी झाले? जालियनवाला बाग हत्याकांड 13 एप्रिल 1919 साली झाले. जालियनवाला बाग हत्याकांडाचा निषेध म्हणून कोणी सर ही पदवी परत केली? जालियनवाला बाग हत्याकांडाचा निषेध म्हणून सर ही पदवी रवींद्रनाथ टागोर यांनी परत केली. रोलट कायदा कधी झाला? रोलट कायदा 1919 साली आला. खिलाफत चळवळ कोणाविरुद्ध होती? खिलाफत चळवळ ब्रिटिश सरकारविरुद्ध होती. 1916चा लखनौ करार कोणामध्ये झाला? 1916चा लखनौ करार काँग्रेस आणि मुस्लिम लीगमध्ये झाला. महात्मा गांधी भारतात केव्हा परतले? महात्मा गांधी भारतात 1915 साली परतले. गांधीजींचा भारतातील पहिला सत्याग्रह कोणता? गांधीजींचा भारतातील पहिला सत्याग्रह चंपारण्य सत्याग्रह होय. असहकार चळवळ कधी सुरू झाली? असहकार चळवळ 1920 साली सुरू झाली. चोरी चोरा घटना कधी घडली? चोरी चोरा घटना 1922 साली घडली. सायमन कमिशन भारतात कधी आले? सायमन कमिशन भारतात 1928 साली आले. पूर्ण स्वराज्य ठराव कधी पास झाला? पूर्ण स्वराज्य ठराव 1929 लाहोर अधिवेशनात पास झाला. दांडी यात्रा कधी सुरू झाली? दांडी यात्रा 12 मार्च 1930 साली सुरू झाली. गांधी आयर्विन करार कधी झाला? गांधी आयर्विन करार 5 मार्च 1931 साली झाला. गोलमेज परिषद कुठे भरल्या? गोलमेज परिषद लंडन येथे भरल्या. पुणा करार कोणामध्ये झाला? पुणा करार महात्मा गांधीजी आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्यामध्ये झाला. भारत छोडो आंदोलन कधी सुरू झाले? भारत छोडो आंदोलन 1942 साली सुरू झाले. करो या मरो ही घोषणा कोणी दिली? करो या मरो ही घोषणा महात्मा गांधीजी यांनी दिली. आझाद हिंद सेनेची स्थापना कोणी केली? आझाद हिंद सेनेची स्थापना सुभाषचंद्र बोस यांनी केली. तुम मुझे खून दो मैं तुम्हें आज़ादी दूंगा हे कोणाचे वाक्य आहे? तुम मुझे खून दो मैं तुम्हें आज़ादी दूंगा हे वाक्य सुभाषचंद्र बोस यांचे आहे. कॅबिनेट मिशन भारतात कधी आले? कॅबिनेट मिशन भारतात 1946 साली आले. भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार कोण? भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर होय. मवाळ गटाचे प्रमुख नेते कोण होते? मवाळ गटाचे प्रमुख नेते गोपाळकृष्ण गोखले हे होते. जहाल गटाचे प्रमुख नेते कोण होते? जहाल गटाचे प्रमुख नेते लोकमान्य टिळक, लाला लजपतराय आणि बिपिनचंद्र पाल होय. भारताचा पितामह कोणाला म्हणतात? भारताचा पितामह दादाभाई नौरोजी यांना म्हणतात. गीता रहस्य हा ग्रंथ कोणी लिहिला? गीता रहस्य हा ग्रंथ लोकमान्य टिळक यांनी लिहिला. स्वतंत्र भारताचे पहिले गव्हर्नर जनरल कोण होते? स्वतंत्र भारताचे पहिले गव्हर्नर जनरल लॉर्ड माउंटबॅटन हे होते. स्वतंत्र भारताचे पहिले भारतीय गव्हर्नर जनरल कोण होते? स्वतंत्र भारताचे पहिले भारतीय गव्हर्नर जनरल सी राजगोपालाचारी हे होते. भारतीय राष्ट्रध्वजाची रचना कोणी केली? भारतीय राष्ट्रध्वजाची रचना पिंगली व्यंकय्या यांनी केली. वंदे मातरम हे गीत कशातून घेतले आहे? वंदे मातरम हे गीत आनंदमठ या कादंबरीतून. आनंदमठ ही कादंबरी बंकिमचंद्र चॅटर्जी यांची आहे. जनगणमनचे रचनाकार कोण? जनगणमनचे रचनाकार रवींद्रनाथ टागोर होय. अभिनव भारत ही संस्था कोणी स्थापन केली? अभिनव भारत ही संस्था विनायक दामोदर सावरकर यांनी स्थापन केली. काकोरी कट कधी झाला? काकोरी कट 1925 साली झाला. भगतसिंगांना फाशी कधी झाली? भगतसिंगांना फाशी 23 मार्च 1931 साली झाली. मूकनायक हे वृत्तपत्र कोणी सुरू केले? मूकनायक हे वृत्तपत्र डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी सुरू केले. अस्पृश्यता निवारण्यासाठी बहिष्कृत हितकारणी सभा कोणी स्थापन केली? अस्पृश्यता निवारण्यासाठी बहिष्कृत हितकारणी सभा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी स्थापन केली. भारतीय राज्यघटना कधी स्वीकारली गेली? भारतीय राज्यघटना 26 नोव्हेंबर 1949 रोजी स्वीकारली गेली.
भारत प्रजासत्ताक कधी झाला? भारत प्रजासत्ताक 26 जानेवारी 1950 रोजी झाला. भारतीय राष्ट्रीय काँग्रेसच्या पहिल्या महिला अध्यक्ष कोण होत्या? भारतीय राष्ट्रीय काँग्रेसच्या पहिल्या महिला अध्यक्ष ॲनी बेझंट ह्या होत्या. भारतीय राष्ट्रीय काँग्रेसच्या पहिल्या भारतीय महिला कोण होत्या? भारतीय राष्ट्रीय काँग्रेसच्या पहिल्या भारतीय महिला सरोजिनी नायडू ह्या होत्या. हिंदू स्वराज्य हे पुस्तक कोणी लिहिले? हिंदू स्वराज्य हे पुस्तक महात्मा गांधी यांनी लिहिले. इंडिया विन्स फ्रीडम कोणाचे आत्मचरित्र आहे? इंडिया विन्स फ्रीडम हे मौलाना आझाद यांचे आत्मचरित्र आहे. 1857चा उठाव स्वातंत्र्य समर असे कोणी म्हटले? 1857च्या उठावाला स्वातंत्र्य समर असे विनायक दामोदर सावरकर यांनी म्हटले. लोकहितवादी कोणाला म्हणतात? लोकहितवादी गोपाळ हरी देशमुख यांना म्हणतात. बाळशास्त्री जांभेकर यांना काय म्हणतात? बाळशास्त्री जांभेकर यांना मराठी वृत्तपत्रसृष्टीचे जनक असे म्हणतात. दर्पण हे पहिले मराठी वृत्तपत्र कोणी काढले? दर्पण हे पहिले मराठी वृत्तपत्र बाळशास्त्री जांभेकर यांनी काढले. 1942च्या आंदोलनाचे नेतृत्व महाराष्ट्रात कोणी केले? 1942च्या आंदोलनाचे नेतृत्व महाराष्ट्रात नाना पाटील यांनी केले. आझाद दस्ता कोणाचा होता? आझाद दस्ता जयप्रकाश नारायण यांचा होता. भारताचे लोहपुरुष कोणाला म्हणतात? भारताचे लोहपुरुष सरदार वल्लभभाई पटेल यांना म्हणतात. बारडोली सत्याग्रहाचे नेतृत्व कोणी केले? बारडोली सत्याग्रहाचे नेतृत्व सरदार वल्लभभाई पटेल यांनी केले. सरदार ही पदवी पटेल यांना कोणी दिली? सरदार ही पदवी वल्लभभाई पटेल यांना बारडोलीच्या महिलांनी दिली. बंगालची फाळणी रद्द कधी झाली? बंगालची फाळणी 1911 साली रद्द झाली. भारताची राजधानी कलकत्त्यावरून दिल्लीला कधी स्थलांतरित झाली? भारताची राजधानी कलकत्त्यावरून दिल्लीला 1911 साली स्थलांतरित झाली. नॅशनल हेरॉल्ड हे वृत्तपत्र कोणी सुरू केले? नॅशनल हेरॉल्ड हे वृत्तपत्र जवाहरलाल नेहरू यांनी सुरू केले. भारतीय नियोजन आयोगाचे पहिले अध्यक्ष कोण होते? भारतीय नियोजन आयोगाचे पहिले अध्यक्ष जवाहरलाल नेहरू हे होते. 1920च्या काँग्रेस अधिवेशनाचे अध्यक्ष कोण होते? 1920च्या काँग्रेस अधिवेशनाचे अध्यक्ष सी. विजयराघवाचारी हे होते. स्वतंत्र कामगार पक्षाची स्थापना कोणी केली? स्वतंत्र कामगार पक्षाची स्थापना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी केली. शेतकऱ्याचा आसूड हे पुस्तक कोणी लिहिले? शेतकऱ्याचा आसूड हे पुस्तक महात्मा ज्योतिराव फुले यांनी लिहिले. प्रार्थना समाजाचे प्रमुख आधारस्तंभ कोण होते? प्रार्थना समाजाचे प्रमुख आधारस्तंभ डॉक्टर आत्माराम पांडुरंग हे होते. इन्कलाब जिंदाबाद ही घोषणा कोणी दिली? इन्कलाब जिंदाबाद ही घोषणा हसरत मोहानी यांनी दिली तर भगतसिंगांनी प्रसिद्ध केली. भारत स्वतंत्र झाला तेव्हा इंग्लंडचे पंतप्रधान कोण होते? भारत स्वतंत्र झाला तेव्हा इंग्लंडचे पंतप्रधान क्लेमेंट ॲटली हे होते. भारतात कायमधारा पद्धत कोणी सुरू केली? भारतात कायमधारा पद्धत लॉर्ड कॉर्नवॉलिस यांनी सुरू केली. महालवारी पद्धत कोणत्या भागात लागू होती? महालवारी पद्धत पंजाब, उत्तर प्रदेश या भागात लागू होती. रयतवारी पद्धत सर्वप्रथम कोठे लागू केली? रयतवारी पद्धत सर्वप्रथम मद्रास प्रांतात लागू केली. पॉवर्टी अँड अन ब्रिटिश रूल इन इंडिया हे पुस्तक कोणी लिहिले? पॉवर्टी अँड अन ब्रिटिश रूल इन इंडिया हे पुस्तक दादाभाई नौरोजी यांनी लिहिले. भारताचे ग्रँड ओल्ड मॅन कोणाला म्हणतात? भारताचे ग्रँड ओल्ड मॅन दादाभाई नौरोजी यांना म्हणतात. भारतात रेल्वे सुरू करण्यामागचा ब्रिटिशांचा मुख्य उद्देश काय होता? भारतात रेल्वे सुरू करण्यामागचा ब्रिटिशांचा मुख्य उद्देश कच्च्या मालाची वाहतूक आणि सैन्याची ने-आण करणे हा होता. 1813चा चार्टर कायदा कशाशी संबंधित होता? 1813चा चार्टर कायदा कंपनीची व्यापारी मक्तेदारी कमी करण्याशी संबंधित होता. सतीबंदी कायदा कोणत्या वर्षी लागू झाला? सतीबंदी कायदा 1829 साली लागू झाला. नरबळी प्रथा बंद करण्यासाठी कोणत्या अधिकाऱ्याने काम केले? नरबळी प्रथा बंद करण्यासाठी कॅप्टन कॅम्पेबल या अधिकाऱ्याने काम केले.
हंटर कमिशन कशाशी संबंधित होते? हंटर कमिशन शिक्षणाशी संबंधित होते. सत्यशोधक समाज कोणत्या वर्षी स्थापन झाला? सत्यशोधक समाज 1873 साली स्थापन झाला. दीनबंधू हे वृत्तपत्र कोणी सुरू केले? दीनबंधू हे वृत्तपत्र कृष्णराव भालेकर यांनी सुरू केले. राजश्री शाहू महाराजांनी कोल्हापुरात कोणते शिक्षण मोफत केले? राजश्री शाहू महाराजांनी कोल्हापुरात प्राथमिक शिक्षण मोफत सुरू केले. अस्पृश्यांसाठी मूकनायक वृत्तपत्र कोणी सुरू केले? अस्पृश्यांसाठी मूकनायक हे वृत्तपत्र डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी सुरू केले. वेदाकडे परत चला हा संदेश कोणी दिला? वेदाकडे परत चला हा संदेश स्वामी दयानंद सरस्वती यांनी दिला. सत्यार्थ प्रकाश हा ग्रंथ कोणी लिहिला? सत्यार्थ प्रकाश हा ग्रंथ स्वामी दयानंद सरस्वती यांनी लिहिला. रामकृष्ण मिशनची स्थापना कधी झाली? रामकृष्ण मिशनची स्थापना 1897 साली झाली. थिओसॉफिकल सोसायटीच्या भारतात प्रचारासाठी कोण काम केले? थिओसॉफिकल सोसायटीच्या भारतात प्रचारासाठी ॲनी बेझंट यांनी काम केले. सर सय्यद अहमद खान यांनी कोणती संस्था स्थापन केली? सर सय्यद अहमद खान यांनी मोहमेडन ॲग्लो ओरिएंटल कॉलेज ही संस्था स्थापन केली. डिस्प्रेस क्लासेस मिशनची स्थापना कोणी केली? डिस्प्रेस क्लासेस मिशनची स्थापना महर्षी विठ्ठलरामजी शिंदे यांनी केली. स्वदेशी चळवळीची सुरुवात कधी झाली? स्वदेशी चळवळीची सुरुवात 1905 साली झाली. वंगभंग विरोधी चळवळीचे प्रमुख नेते कोण होते? वंगभंग विरोधी चळवळीचे प्रमुख नेते सुरेंद्रनाथ बॅनर्जी हे होते. 1907च्या सुरत अधिवेशनाचे अध्यक्ष कोण होते? 1907च्या सुरत अधिवेशनाचे अध्यक्ष रासबिहारी घोष हे होते. न्यू इंडिया हे वृत्तपत्र कोणी सुरू केले? न्यू इंडिया हे वृत्तपत्र बिपिनचंद्र पाल यांनी सुरू केले. गद्दार पक्षाची स्थापना कोठे झाली? गद्दार पक्षाची स्थापना सॅन फ्रान्सिस्को अमेरिका येथे झाली. गद्दार पक्षाचे मुख्य नेते कोण होते? गद्दार पक्षाचे मुख्य नेते लाला हदळ्या हे होते. कोमागाटामारू प्रकरण कोणत्या देशाशी संबंधित आहे? कोमागाटामारू हे प्रकरण कॅनडा या देशाशी संबंधित आहे. 1916चे काँग्रेस अधिवेशन कोठे झाले? 1916चे काँग्रेस अधिवेशन लखनौ येथे झाले. होमरूल चळवळीचे मुख्यालय कोठे होते? होमरूल चळवळीचे मुख्यालय अड्यार येथे होते. मॉन्टेग्यू चर्मस्फोट सुधारणा कायदा कधीचा आहे? मॉन्टेग्यू चर्मस्फोट सुधारणा कायदा 1919 सालचा आहे. साबरमती आश्रमाची स्थापना कधी झाली? साबरमती आश्रमाची स्थापना 1916 साली झाली. खेडा सत्याग्रह कधी झाला? खेडा सत्याग्रह 1918 साली झाला. रोलेट ॲक्टला काळा कायदा का म्हटले जाते? रोलेट ॲक्टला काळा कायदा विना चौकशी अटकेचा अधिकार दिल्यामुळे म्हटले जाते. जालियनवाला बाग हत्याकांडाची चौकशी करण्यासाठी कोणती समिती नेमली? जालियनवाला बाग हत्याकांडाची चौकशी करण्यासाठी हंटर कमिशन नेमले. असहकार चळवळीचे मुख्य सूत्र काय होते? असहकार चळवळीचे मुख्य सूत्र अहिंसा आणि बहिष्कार हे होते. असहकार चळवळ स्थगित करण्याचा निर्णय गांधीजींनी का घेतला? असहकार चळवळ स्थगित करण्याचा निर्णय गांधीजींनी चोरी चोरा घटनेमुळे घेतला. स्वराज्य पक्षाची स्थापना कोणी केली? स्वराज्य पक्षाची स्थापना चित्तरंजन दास आणि मोतीलाल नेहरू यांनी केली. सायमन कमिशनला विरोध का झाला? सायमन कमिशनला विरोध त्यात एकही भारतीय सदस्य नसल्यामुळे झाला. नेहरू रिपोर्ट कधी सादर झाला? नेहरू रिपोर्ट 1928 साली सादर झाला. दांडी यात्रा किती दिवसांची होती? दांडी यात्रा 24 दिवसांची होती. अभिनव भारतची स्थापना कोणी केली? अभिनव भारतची स्थापना विनायक दामोदर सावरकर यांनी केली. नाशिकचा कलेक्टर जॅक्सनची हत्या कोणी केली? नाशिकचा कलेक्टर जॅक्सनची हत्या अनंत कान्हेरे यांनी केली. हिंदुस्तान सोशलिस्ट रिपब्लिकन असोसिएशनची स्थापना कोणी केली? हिंदुस्तान सोशलिस्ट रिपब्लिकन असोसिएशनची स्थापना चंद्रशेखर आझाद यांनी केली. भगतसिंग, राजगुरू आणि सुखदेव यांना फाशी कधी झाली? भगतसिंग, राजगुरू आणि सुखदेव यांना फाशी 23 मार्च 1931 रोजी झाली.
चितगाव शस्त्रागारावरील हल्ला कोणाच्या नेतृत्वाखाली झाला? चितगाव शस्त्रागारावरील हल्ला सूर्यसेन यांच्या नेतृत्वाखाली झाला. आझाद हिंद सेनेचे मुख्यालय कोठे होते? आझाद हिंद सेनेचे मुख्यालय सिंगापूर येथे होते. चलो दिल्लीची घोषणा कोणी दिली? चलो दिल्लीची घोषणा सुभाषचंद्र बोस यांनी दिली. भारताचे संविधान तयार करणारी घटना समिती कधी अस्तित्वात आली? भारताचे संविधान तयार करणारी घटना समिती 1946 साली अस्तित्वात आली. भारताचे विभाजन करणारी योजना कोणती? भारताचे विभाजन करणारी योजना माउंटबॅटन योजना होय. स्वातंत्र्यप्राप्तीनंतर भारताचे पहिले गृहमंत्री कोण होते? स्वातंत्र्यप्राप्तीनंतर भारताचे पहिले गृहमंत्री सरदार वल्लभभाई पटेल हे होते. वंगभंग चळवळीचे नेते कोण? वंगभंग चळवळीचे नेते सुरेंद्रनाथ बॅनर्जी होय. इंडियन असोसिएशनची स्थापना कोणी केली? इंडियन असोसिएशनची स्थापना सुरेंद्रनाथ बॅनर्जी यांनी केली. महात्मा ही पदवी गांधीजींना कोणी दिली? महात्मा ही पदवी गांधीजींना रवींद्रनाथ टागोर यांनी दिली. लोकमान्य ही पदवी टिळकांना जनतेने केव्हा दिली? लोकमान्य ही पदवी टिळकांना होमरूल चळवळीच्या काळात जनतेने दिली. केसरीचे पहिले संपादक कोण होते? केसरीचे पहिले संपादक गोपाळ गणेश आगरकर हे होते. सुधारक हे वृत्तपत्र कोणी सुरू केले? सुधारक हे वृत्तपत्र गोपाळ गणेश आगरकर यांनी सुरू केले. न्यू इंडिया हे वृत्तपत्र कोणाचे होते? न्यू इंडिया हे वृत्तपत्र ॲनी बेझंट यांचे होते. यंग इंडिया हे वृत्तपत्र कोणाचे होते? यंग इंडिया हे वृत्तपत्र महात्मा गांधी यांचे होते. हरिजन हे साप्ताहिक कोणी सुरू केले? हरिजन साप्ताहिक महात्मा गांधी यांनी सुरू केले. भारतीय असंतोषाचे जनक कोणाला म्हटले जाते? भारतीय असंतोषाचे जनक लोकमान्य टिळक यांना म्हटले जाते. पिट्स इंडिया ॲक्ट कधीचा आहे? पिट्स इंडिया ॲक्ट 1784 सालचा आहे. सती प्रथेवर बंदी कोणत्या गव्हर्नर जनरलने घातली? सती प्रथेवर बंदी लॉर्ड विल्यम बेंटिक या गव्हर्नर जनरलने घातली. ठगी प्रथेचा बंदोबस्त कोणी केला? ठगी प्रथेचा बंदोबस्त विल्यम स्लीमन यांनी केला. वृत्तपत्र स्वातंत्र्याचा मुक्तिदाता कोणाला म्हणतात? वृत्तपत्र स्वातंत्र्याचा मुक्तिदाता चार्ल्स मेटकॉफ यांना म्हणतात. व्हर्नॅक्युलर प्रेस ॲक्ट कोणी लागू केला? व्हर्नॅक्युलर प्रेस ॲक्ट लॉर्ड लिटन यांनी लागू केला. इल्बर्ट बिल वाद कोणाच्या काळात झाला? इल्बर्ट बिल वाद लॉर्ड रिपन यांच्या काळात झाला. भारतात स्थानिक स्वराज्य संस्थेचा जनक कोण? भारतात स्थानिक स्वराज्य संस्थेचा जनक लॉर्ड रिपन होय. बंगालचे विभाजन रद्द करण्याची घोषणा कधी झाली? बंगालचे विभाजन रद्द करण्याची घोषणा 1911 साली झाली. 1909चा कायदा कोणत्या नावाने ओळखला जातो? 1909चा कायदा मार्ले-मिंटो सुधारणा कायदा या नावाने ओळखला जातो. द्वैध राजव्यवस्था कशाशी संबंधित आहे? द्वैध शासन व्यवस्था प्रांतीय स्वायत्ततेशी संबंधित आहे. स्वराज्याचा ठराव पहिल्यांदा कधी मांडला? स्वराज्याचा ठराव पहिल्यांदा 1906 कलकत्ता अधिवेशनात मांडला. काँग्रेसचे नरम आणि गरम गट कधी एकत्र आले? काँग्रेसचे गरम आणि नरम गट 1916 लखनौ अधिवेशनात एकत्र आले. पेट्रियाटिक असोसिएशनची स्थापना कोणी केली? पेट्रियाटिक असोसिएशनची स्थापना सर सय्यद अहमद खान यांनी केली. मुस्लिम लीगचे पहिले अध्यक्ष कोण होते? मुस्लिम लीगचे पहिले अध्यक्ष आगा खान हे होते. जिन्ना यांना हिंदू मुस्लिम ऐक्याचा दूत कोणी म्हटले? जिन्ना यांना हिंदू मुस्लिम ऐक्याचा दूत सरोजिनी नायडू यांनी म्हटले. खिलाफत समितीचे अध्यक्ष कोण होते? खिलाफत समितीचे अध्यक्ष महात्मा गांधी हे होते. असहकार चळवळ स्थगित केल्यावर गांधीजींना अटक कधी झाली? असहकार चळवळ स्थगित केल्यानंतर गांधीजींना अटक 1922 साली झाली. स्वराज्य पक्षाचे प्रमुख ध्येय काय होते? स्वराज्य पक्षाचे प्रमुख ध्येय कायदेमंडळात प्रवेश करून अडथळा आणणे हे होते. सायमन कमिशनची नियुक्ती कधी झाली? सायमन कमिशनची नियुक्ती 1927 साली झाली. दांडी यात्रेत गांधीजीसोबत किती अनुयायी होते? दांडी यात्रेत गांधीजींसोबत 78 अनुयायी होते.
गांधी-आयर्विन कराराला काय म्हणतात? गांधी-आयर्विन कराराला दिल्ली करार असेही म्हणतात. पुणे करार 1932 कोणामध्ये झाला? पुणे करार 1932 डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि महात्मा गांधी यांच्यामध्ये झाला. मुक्ती दिन कधी साजरा केला गेला? मुक्ती दिन 22 डिसेंबर 1939 रोजी साजरा केला गेला. ऑगस्ट ऑफर कधी मांडली गेली? ऑगस्ट ऑफर 1940 साली मांडली गेली. वैयक्तिक सत्याग्रहाचे पहिले सत्याग्रही कोण होते? वैयक्तिक सत्याग्रहाचे पहिले सत्याग्रही आचार्य विनोबा भावे हे होते. क्रिप्स मिशन भारतात कधी आले? क्रिप्स मिशन भारतात 1942 साली आले. भारत छोडो आंदोलनाचा ठराव कोठे पास झाला? भारत छोडो आंदोलनाचा ठराव मुंबई ग्वालियर टँकवर पास झाला. आझाद हिंद सरकारची स्थापना कोठे झाली? आझाद हिंद सरकारची स्थापना सिंगापूर येथे झाली. व्हेवल योजना कधीची आहे? व्हेवल योजना 1945 सालची आहे. भारतीय स्वातंत्र्य कायदा ब्रिटिश संसदेत कधी संमत झाला? भारतीय स्वातंत्र्य कायदा ब्रिटिश संसदेत 18 जुलै 1947 रोजी संमत झाला. स्वतंत्र भारताचे पहिले पंतप्रधान कोण? स्वतंत्र भारताचे पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू होय. हैदराबाद मुक्तीसंग्रामाचे नेते कोण होते? हैदराबाद मुक्तीसंग्रामाचे नेते स्वामी रामानंद तीर्थ हे होते. मराठवाडा मुक्तीसंग्रामात कोणाचे बलिदान महत्त्वाचे आहे? मराठवाडा मुक्तीसंग्रामात गोविंदभाई श्रॉफ यांचे बलिदान महत्त्वाचे आहे. गोवा मुक्तीसंग्रामात कोणाचे नाव अग्रगण्य आहे? गोवा मुक्तीसंग्रामात डॉक्टर राम मनोहर लोहिया यांचे नाव अग्रगण्य आहे. संविधान सभेचे कायमस्वरूपी अध्यक्ष कोण होते? संविधान सभेचे कायमस्वरूपी अध्यक्ष डॉक्टर राजेंद्र प्रसाद हे होते. मसुदा समितीचे अध्यक्ष कोण होते? मसुदा समितीचे अध्यक्ष डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे होते. डॉक्टर आंबेडकरांनी कोणत्या दिवशी संविधानाचा स्वीकार केला? डॉक्टर आंबेडकरांनी 26 नोव्हेंबर 1949 रोजी संविधानाचा स्वीकार केला. भारत सरकारचे अधिकृत चिन्ह कुठून घेतले आहे? भारत सरकारचे अधिकृत चिन्ह सारनाथच्या अशोक स्तंभावरून घेतले. राष्ट्रगीत प्रथम कधी गायले गेले? राष्ट्रगीत प्रथम 1911 कलकत्ता अधिवेशनात गायले गेले. आधुनिक भारताचे निर्माते असे कोणाला म्हणतात? आधुनिक भारताचे निर्माते असे राजाराम मनमोहन राय यांना म्हणतात. 1858चा भारत सरकार कायदा काय बदल हो? 1858 भारत सरकार कायदा ईस्ट इंडिया कंपनी सत्ता संपून थेट ब्रिटिश क्राऊनची सत्ता भारतात आली. व्हाईसरॉय हे पद कोणत्या कायद्याने निर्माण झाले? व्हाईसरॉय हे पद 1858च्या कायद्याने निर्माण झाले. भारताचे पहिले व्हाईसरॉय कोण होते? भारताचे पहिले व्हाईसरॉय लॉर्ड कॅनिंग हे होते. भारतीय नागरी सेवा परीक्षेची सुरुवात कोणामुळे झाली? भारतीय नागरी सेवा परीक्षेची सुरुवात लॉर्ड कॉर्नवालिस यांच्यामुळे झाली. भारतीय विद्यापीठ कायदा 1904 मध्ये कोणाच्या काळात आला? भारतीय विद्यापीठ कायदा 1904 लॉर्ड कर्झन यांच्या काळात आला. रोलेट कमिटीचे अध्यक्ष कोण होते? रोलेट कमिटीचे अध्यक्ष सर सिडनी रोलेट हे होते. 1935चा भारत सरकार कायदा कशासाठी महत्त्वाचा आहे? 1935चा भारत सरकारचा कायदा भारतीय राज्यघटनेचा मुख्य आधार प्रांतिक स्वायत्ततेसाठी महत्त्वाचा आहे. प्रांतामध्ये द्वैध शासन पद्धती कोणत्या कायद्याने सुरू झाली? प्रांतामध्ये द्वैध शासन पद्धती 1919च्या कायद्याने सुरू झाली. कम्युनियल अवॉर्ड सांप्रदायिक निवाडा कधी जाहीर झाला? कम्युनियल अवॉर्ड सांप्रदायिक निवाडा 1932 साली जाहीर झाला. डिफेन्स ऑफ इंडिया ॲक्ट कशासाठी वापरला जात असे? डिफेन्स ऑफ इंडिया ॲक्ट स्वातंत्र्य सैनिकांच्या दडपशाहीसाठी वापरला जात असे. संताळ उठाव कोणत्या भागात झाला? संताळ उठाव झारखंड राजमहल टेकड्यामध्ये झाला. पावना बंड कशाशी संबंधित होते? पावना बंड जमीनदार आणि शेतकरीशी संबंधित होते. मुंडा उठावाचे नेतृत्व कोणी केले? मुंडा उठावाचे नेतृत्व बिरसा मुंडा यांनी केले. मोपला उठाव कोणत्या राज्यात झाला? मोपला उठाव वेरूळ मोपला उठाव कोणत्या राज्यात झाला? मोपला उठाव
केरळ या राज्यात झाला. तेभागा आंदोलन कोठे झाले? तेभागा आंदोलन बंगालमध्ये झाले. तेलंगणा शेतकरी सशस्त्र संघर्ष कधी झाला? तेलंगणा शेतकरी सशस्त्र संघर्ष 1946 ते 51 दरम्यान झाला. कोळी जमातीचा उठाव महाराष्ट्रात कोठे झाला? कोळी जमातीचा उठाव महाराष्ट्रात पुणे व पश्चिम महाराष्ट्रात झाला. भिल्ल उठाव कोणाच्या नेतृत्वाखाली झाला? भिल्ल उठाव सेवाराम यांच्या नेतृत्वाखाली झाला. रामोशी उठावाचे नेतृत्व कोणी केले? रामोशी उठावाचे नेतृत्व उमाजी नाईक यांनी केले. सातारा प्रतिसरकारचे प्रमुख कोण होते? सातारा प्रतिसरकारचे प्रमुख क्रांतिसिंह नाना पाटील हे होते. तत्वबोधिनी पत्रिका कोणाची होती? तत्वबोधिनी पत्रिका ही पत्रिका देवेंद्रनाथ टागोर यांची होती. संवाद कौमुदी कोणी सुरू केले? संवाद कौमुदी राजाराम मोहन राय यांनी सुरू केले. तत्वबोधिनी सभा कोणी स्थापन केली? तत्वबोधिनी सभा देवेंद्रनाथ टागोर यांनी स्थापन केली. सत्यशोधक समाजाचे मुखपत्र कोणते होते? सत्यशोधक समाजाचे मुखपत्र दीनबंधू हे होते. बहिष्कृत भारत पाक्षिक कोणी सुरू केले? बहिष्कृत भारत पाक्षिक डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी सुरू केले. जनता हे साप्ताहिक कोणी सुरू केले? जनता हे साप्ताहिक डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी सुरू केले. क्रांती हे साप्ताहिक कोणाचे होते? क्रांती हे साप्ताहिक कॉम्रेड श्रीपाद अमृत डांगे यांचे होते. लोकमान्य टिळकांना बेताजचा बादशाह कोणी म्हटले? लोकमान्य टिळकांना बेताजचा बादशाह नची केळकर यांनी म्हटले. आगरकर यांचे प्रसिद्ध पुस्तक कोणते? आगरकर यांचे प्रसिद्ध पुस्तक डोंगरीच्या तुरुंगातील आमचे 101 दिवस हे होय. आनंदमठ कादंबरी कोणत्या उठावावर आधारित आहे? आनंदमठ ही कादंबरी संन्यासी बंड या उठावावर आधारित आहे. लँड होल्डर सोसायटीची स्थापना कधी झाली? लँड होल्डर सोसायटीची स्थापना 1838 साली झाली. पुणे सार्वजनिक सभेची स्थापना कोणी केली? पुणे सार्वजनिक सभेची स्थापना गणेश वासुदेव जोशी म्हणजेच सार्वजनिक काका यांनी केली. इंडियन असोसिएशनची स्थापना कधी झाली? इंडियन असोसिएशनची स्थापना 1876 साली झाली. बॉम्बे प्रेसिडेन्सी असोसिएशनचे संस्थापक कोण? बॉम्बे प्रेसिडेन्सी असोसिएशनचे संस्थापक फिरोजशाह मेहता होय. अखिल भारतीय मुस्लिम लीगचे पहिले अधिवेशन कोठे भरले? अखिल भारतीय मुस्लिम लीगचे पहिले अधिवेशन ढाका येथे भरले. हिंदू महासभेची स्थापना कोणी केली? हिंदू महासभेची स्थापना मदन मोहन मालवीय यांनी केली. ऑल इंडिया ट्रेड युनियन काँग्रेसची स्थापना कधी झाली? ऑल इंडिया ट्रेड युनियन काँग्रेस आयटकची स्थापना 1920 साली झाली. स्वराज्य पक्षाचे पहिले अध्यक्ष कोण होते? स्वराज्य पक्षाचे पहिले अध्यक्ष चित्तरंजन दास हे होते. फॉरवर्ड ब्लॉकची स्थापना कोणी केली? फॉरवर्ड ब्लॉकची स्थापना सुभाषचंद्र बोस यांनी केली. भारतीय कम्युनिस्ट पक्षाची स्थापना कोठे झाली? भारतीय कम्युनिस्ट पक्षाची स्थापना ताश्कंद येथे झाली. चोरी चोरा घटनेत किती पोलीस मारले गेले? चोरी चोरा घटनेत 22 पोलीस मारले गेले. काकोरी कटमध्ये कोणाला फाशी झाली? काकोरी कटमध्ये रामप्रसाद बिस्मिल, अशफाक उल्ला खान यांना फाशी झाली. लाहोर कटमध्ये कोणाची हत्या झाली? लाहोर कटमध्ये सँडर्सची हत्या झाली. पहिली गोलमेज परिषद कधी भरली? पहिली गोलमेज परिषद 1930 साली भरली. दुसरी गोलमेज परिषद कोठे भरली? दुसरी गोलमेज परिषद लंडन येथे भरली. गांधीजी कोणत्या गोलमेज परिषदेला उपस्थित होते? गांधीजी दुसऱ्या गोलमेज परिषदेला उपस्थित होते. कम्युनल अवॉर्डचा मुख्य उद्देश काय होता? कम्युनल अवॉर्डचा मुख्य उद्देश दलितांसाठी स्वतंत्र मतदारसंघ हा होता. भारत छोडो आंदोलनावेळी मुंबईत अधिवेशनाचे अध्यक्ष कोण होते? भारत छोडो आंदोलनावेळी मुंबईतील अधिवेशनाचे अध्यक्ष मौलाना आझाद हे होते. आझाद हिंद सेनेच्या महिला रेजिमेंटचे नाव काय होते? आझाद हिंद सेनेच्या महिला रेजिमेंटचे नाव झाशीची राणी
रेजिमेंट हे होते. व्हेवल योजनेवर चर्चा करण्यासाठी कोणती परिषद भरली? व्हेवल योजनेवर चर्चा करण्यासाठी सिमला परिषद भरली. धन्यवाद विद्यार्थी मित्रो.